नमस्कार, स्वागत आहे तुमचं नेहास मराठीमध्ये। आज आपण पाहतोय स्मार्ट गृहिणींसाठी 50 स्मार्ट किचन टिप्स। टिप नंबर 1, शेवभाजी करताना फोडणीत चिमूटभर हिंग घातल्यास शेवभाजी चविष्ट होते। टिप नंबर 2, लोणची पापड जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, म्हणून लोणचे पापड कमीच खावे। टिप नंबर 3, फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घातल्यास कोणतीही भाजी चविष्ट होते। टिप नंबर 4, पॅकेटचे दूध आणल्यावर ते लगेच पातेल्यात काढून घ्यावे। रात्रभर तसेच दुधाची पिशवी फ्रीजमध्ये ठेवू नये, त्यामुळे प्लास्टिकच्या पिशवीचे बारीक कण दुधामध्ये मिसळतात। टिप नंबर 5, भाजीमध्ये कोथिंबीर घालताना कोथिंबीर जर ताजी असेल तर भाजी शिजून झाल्यावर घालावी, आणि जर कोथिंबीर ताजी नसेल तर भाजी अर्धवट शिजवून झाल्यावर घालावी, म्हणजे ताजी नसलेल्या कोथिंबीरीच्या काड्या दाताखाली लागत नाही। टिप नंबर 6, खिचडी किंवा कोणताही पदार्थ जळालेला खाऊ नये, त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो। बऱ्याच जणांना खिचडी खाली लागलेली खाण्याची सवय असते, पण ते आरोग्यासाठी चांगले नसते। टिप नंबर 7, कोणताही नवीन पदार्थ बनवताना सुरुवातीला थोड्या प्रमाणामध्येच बनवावा, म्हणजे जर पदार्थ बिघडला तरी जास्त प्रमाणात वाया जात नाही, आणि जर आपल्याला आवडला तर आपण अजून नवीन बनवू शकतो। टिप नंबर 8, दररोज किचन ओटा, शेगडी, ओव्हन नीट व व्यवस्थित स्वच्छ करावे, त्यामुळे किचनमध्ये झुरळ किंवा बारीक कीटक येत नाहीत। टिप नंबर 9, फर्मेंट केलेले पदार्थ जसे की खमण, ढोकळा, इडली, केक, रव्याचे आप्पे जास्त प्रमाणात खाऊ नये, यापासून शरीराला कुठलेही न्यूट्रिशन मिळत नाही आणि शरीरात उष्णता देखील वाढते, म्हणून आठवड्यातून 1-2दा खाल्ले तर चालते। इतर दिवस तुम्ही कडधान्य, मुगाचा चिला आणि वेगवेगळ्या प्रकारचे पराठे खाऊ शकतात। टिप नंबर 10, स्वयंपाकासाठी ॲल्युमिनियम, नॉनस्टिक यांसारख्या भांड्यांचा वापर करू नये, यामुळे रोज थोड्या थोड्या प्रमाणात आपल्या शरीरात केमिकल्स जाते आणि भविष्यात त्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होऊ शकतात, म्हणून शक्यतो स्टीलची, पितळीची, लोखंडाची, मातीची या भांड्यांचा वापर करावा, आणि जर नॉनस्टिक वापरायची गरजच पडली तर कमी प्रमाणात वापरावे। टिप नंबर 11, खिचडी बनवताना मसाल्यामध्ये डाळ, तांदूळ परतून मग पाणी घालावे, असे केल्याने खिचडीला छान चव येते, तसेच खिचडी लवकर शिजते। टिप नंबर 12, कोणतीही भाजी जास्त तिखट झाली असेल तर त्यामध्ये बडीशेपची बारीक पावडर करून थोडी पावडर घालावी, यामुळे भाजीचा तिखटपणा कमी होतो, कारण बडीशेप चवीला गोडचट असते। टिप नंबर 13, अळूवडी करताना त्यामध्ये थोडी चिंच आणि गूळ टाकावा, यामुळे घशाला खाज येत नाही। टिप नंबर 14, पुदिना व कढीपत्त्याची पाने वाळवून त्यांची पावडर करून साठवून ठेवावी। जेव्हा कढीपत्ता किंवा पुदिना नसेल तेव्हा ती पावडर भाजीमध्ये किंवा कोणत्याही पदार्थात वापरावी, त्यामुळे पदार्थाची चवही वाढते आणि आपल्या आरोग्यासाठी देखील उत्तम असते। टिप नंबर 15, आपल्या घरातील डस्टबिन नियमितपणे स्वच्छ करावी, तसेच आठवड्यातून 1 दिवस छान घासून धुवून उन्हामध्ये वाळवा, त्यामुळे कुठलेही डास येणार नाहीत आणि आपले आरोग्य देखील चांगले राहते। टिप नंबर 16, चिवडा बनवताना त्यात थोडी पिठी साखर आणि आमचूर पावडर घातल्यास चिवड्याला छान चव येते। टिप नंबर 17, दही लावताना त्याला काही वेळेस पाणी सुटतं, असे होऊ नये म्हणून शक्यतो गाईच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधाचे दही लावा, यामुळे दही घट्ट बनते आणि दह्याला पाणी देखील सुटत नाही। टिप नंबर 18, कोणताही पदार्थ तळताना खूप मंद गॅसवर किंवा खूप मोठ्या गॅसवर तळू नये, कमी गॅसवर पदार्थ तळला की पदार्थ आतून कच्चा राहतो आणि मोठ्या गॅसवर तळला तर जळून जातो, म्हणून मध्यम गॅसवर कुठलाही पदार्थ तळावा, व्यवस्थित आणि खरपूस तळला जातो। टिप नंबर 19, चपाती किंवा भाकरी डायरेक्ट गॅसवर भाजू नये, ते आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते। टिप नंबर 20, मसाल्याच्या भाजीसाठी कांदे भाजताना डायरेक्ट गॅसवर भाजण्यापेक्षा कांदा बारीक चिरून तव्यावर भाजावा। डायरेक्ट गॅसवर भाजल्याने गॅसमधून येणारे केमिकल्स आपल्या शरीरासाठी घातक असतात। तव्यावर भाजल्याने थोडा गॅस जास्त जातो, पण आपले आरोग्य चांगले राहते। टिप नंबर 21, कोथिंबीर जर पावसाळ्याचे दिवस असतील तर साठवण्यापूर्वी धुवू नये, कोथिंबीर खराब होऊ शकते, पण जर उन्हाळ्याच्या दिवसात कोथिंबीर आणली तर बाजारातून आणल्यावर स्वच्छ धुवून मग कोथिंबीर साठवावी,
कारण उन्हाळ्यात ओलावा कमी असतो, त्यामुळे कोथिंबीर सहसा खराब होत नाही. टिप नंबर 22. कोणत्याही पदार्थाला फोडणी देताना आपले डोळे आणि चेहरा थोडा लांब ठेवावा, कारण कधी कधी नकळतपणे डोळ्यांवर गरम तेल किंवा मिरचीच्या बिया उडू शकतात. टिप नंबर 23. बरेच जण कांदा, लसूण, टोमॅटोची पेस्ट करून स्टोअर करून 2-3 दिवस वापरतात, पण शक्यतो कोणतीही पेस्ट फ्रेश वापरावी, कारण स्टोअर केलेला पदार्थ शरीरासाठी चांगला नसतो, त्यामुळे आपल्या शरीराला पूर्ण न्यूट्रिशन मिळत नाही. टिप नंबर 24. कपड्यांना प्रेस करताना शक्यतो लाकडी टेबलावर नाहीतर लाकडी पाटावर बसून प्रेस करावी, त्यामुळे शॉक लागायचा धोका नसतो. टिप नंबर 25. कोबीची भाजी बनवताना त्यामध्ये थोडासा मॅगी मसाला टाका, भाजीची चव छान होते. टिप नंबर 26. चहा बनवताना त्यामध्ये अद्रक सोबत थोडीशी विलायचीची साल देखील घालावी, चहाची चव वाढते. टिप नंबर 27. पोहे बनवताना त्यामध्ये चिमूटभर साखर घालावी, त्यामुळे पोहे नरम होतात, तसेच पोहे खायला देखील टेस्टी लागतात. टिप नंबर 28. चिंच लवकर भिजवण्यासाठी थंड पाण्याऐवजी थोड्या कोमट पाण्यात भिजवावी, चिंच लवकर भिजली जाते. टिप नंबर 29. किचनमध्ये रिफाईंड मिठाऐवजी सेंधव मिठाचा वापर करा, ते आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. टिप नंबर 30. बारीक रिफाईंड साखरेऐवजी जाड खडी साखरेचा वापर करावा, त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि त्यात केमिकल देखील नसते. टिप नंबर 31. रिकाम्या पोटी चहा पिण्यापेक्षा फळे किंवा ड्रायफ्रूटचे लाडू खावे, कारण आपण रिकाम्या पोटी जे खातो त्याचा आपल्या शरीराला सर्वात जास्त फायदा आणि तोटा होतो. म्हणून साखरेचे पदार्थ खाण्यापेक्षा काहीतरी हेल्दी खावे, त्यामुळे आपले आरोग्य आणि तारुण्य टिकून राहते. टिप नंबर 32. दूध घालून पदार्थ बनवताना शक्यतो फुल क्रीम मिल्क वापरावे, त्यामुळे पदार्थाला चव येते. टिप नंबर 33. पिठले एकदम चविष्ट आणि टेस्टी बनवण्यासाठी शक्यतो बारीक तिखट मिरची वापरावी आणि मिरची थोड्या जास्त प्रमाणात घालावी, त्यामुळे पिठले छान झणझणीत होते. तसेच पिठल्यामध्ये कोथिंबिरीचा वापर देखील थोडा जास्त करावा. टिप नंबर 34. फ्रीजमध्ये कोणताही गरम पदार्थ ठेवू नये, कधी ठेवावाच लागला तर त्याखाली प्लेट ठेवावी, म्हणजे फ्रीजचा ग्लास खराब होत नाही. टिप नंबर 35. प्रत्येक भाजी किंवा खिचडीमध्ये थोड्या प्रमाणात अद्रक वापरल्यास अन्नाचे पचन लवकर होते, फक्त जास्त प्रमाणात वापरू नये, त्यामुळे शरीरातील उष्णता देखील वाढू शकते. टिप नंबर 36. मसाल्याची भाजी बनवताना लाल चटणीसोबत 1-2 हिरवी मिरची देखील घालावी, मसाल्याच्या भाजीला छान चव येते. टिप नंबर 37. कोणताही पदार्थ बनवताना त्यामध्ये मिरची पावडर घालताना त्यासोबत थोडीशी बेडगी मिरची पावडर देखील घालावी, म्हणजे पदार्थाला छान लालसर रंग येतो. टिप नंबर 38. उन्हाळ्यामध्ये माठाचे पाणी प्यावे, ते आरोग्यासाठी चांगले असते आणि शरीराला थंडावा मिळतो, पण त्या उलट हिवाळ्यामध्ये तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यावे, ते आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण हिवाळ्यात माठातले पाणी फार थंड असते, म्हणून शक्यतो माठाचे पाणी पिऊ नये. टिप नंबर 39. किचनमध्ये शक्यतो प्लेन धार असलेली सुरी वापरण्यापेक्षा झिगझॅग धार असलेली सुरी वापरावी, त्यामुळे कोणताही पदार्थ लवकर कट करता येतो आणि बारीक देखील कापता येतो. टिप नंबर 40. कोणत्याही नॉनस्टिक किंवा लोखंडाच्या भांड्याच्या मागच्या बाजूला तेलाचे चिकट डाग लागलेले असतात, ते सहज काढण्यासाठी त्यावर थोडेसे हार्पिक टाकून 10 मिनिटे तसेच राहू द्यावे आणि जाड तारेच्या घासणीने घासा, तेलाचे डाग सहज निघून जातात. टिप नंबर 41. जेव्हाही आपण गॅस शेगडी साफ करतो त्यावेळेस गॅस सहज इकडे तिकडे सरकवता येत नाही, त्यामुळे पाण्याच्या बॉटलचे काळ्या रंगाची झाकण काढून गॅस शेगडीच्या चौघ स्टँड खाली लावावी, त्यामुळे गॅस इकडे तिकडे सहज सरकवता येतो. टिप नंबर 42. मुलांना स्कूलमध्ये टिफिन देताना शक्यतो प्लास्टिकच्या टिफिनमध्ये जेवण देऊ नका, त्यामुळे दररोज थोड्या थोड्या प्रमाणात प्लास्टिक मुलांच्या पोटात जाईल, त्याऐवजी तुम्ही स्टीलचा टिफिन देऊ शकता. टिप नंबर 43. पाणी पिण्यासाठी देखील प्लास्टिकच्या बॉटल्स वापरू नये, त्याऐवजी स्टीलच्या किंवा कॉपरच्या बॉटल्स वापराव्यात, त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहील. टिप नंबर 44. आपल्या नेहमीच्या आहारामध्ये फास्ट फूड, जंक फूड किंवा फर्मेंट केलेले फूड कमीत कमी प्रमाणात खावे, त्याऐवजी ड्रायफ्रूट्स, ताजी फळे, कडधान्य, पालेभाज्या जास्तीत जास्त प्रमाणात खावे, त्यामुळे नेहमी आपलं आरोग्य चांगले राहील आणि आपण निरोगी राहू. टिप नंबर 45.
खूप जास्त सर्दी झाली असेल आणि नाक गच्च झाले असेल तर त्यावेळेस थोड्याशा कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने सर्दीवर आराम मिळतो. दिवसातून किमान 2 ते 3 वेळेस हे पाणी प्यावे. टिप नंबर 46. ज्यांना वजन वाढवायचे असते त्यांनी शक्यतो म्हशीचे दूध आणि म्हशीच्या दुधापासून बनलेले डेअरी प्रोडक्ट्स खावेत. त्यामुळे वजन फास्ट वाढण्यात मदत होते. टिप नंबर 47. स्वयंपाक बनवण्यासाठी आपण दररोज जे तेल वापरतो ते रिफाईंड वापरण्याऐवजी मोहरी, शेंगदाणा किंवा सूर्यफूलचे घाणीचे तेल वापरावे. टिप नंबर 48. केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नये. त्यामुळे केस गळतात. म्हणून शक्यतो कोमट किंवा थंड पाण्याचा वापर करावा. टिप नंबर 49. वरण अधिक चवदार होण्यासाठी तूर डाळ शिजवताना त्यामध्ये थोडंसं मीठ, हळद, थोडं तेल आणि टोमॅटो घालून शिजवा आणि नंतर फोडणी द्या. टिप नंबर 50. मासे खाताना घशात काटा अडकल्यासारखे वाटत असेल तर थोडी केळी घ्यावी. तुम्हाला जर टिप्स आवडल्या असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.